हो, टप्पाचा बॉल षडांबूल करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. अगदी आपण पाहिलं तर दोन तीन स्टंपच्या वरून बॉल पाठीमागे जाऊन पोहोचतोय. अगदी पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळतो सुजित शेबाईच्या माध्यमातून. माहिती आहे की इथून गतीवरती खेळणारे खेळाडू आहेत. रोहित पाटील थोडीशी गती पहिल्याच बॉल मध्ये काढून घेतली गेली. चेंज ऑफ द स्पेस अनेक वेळा मात्र आपण पाहायला गेलं तर गोलंदाजांकडनं त्याचा वापर केला जातो आणि तेच इथे मात्र या बॉलवरती पाहायला मिळालं. रोहित पाटील स्ट्राईकला आहेत. परिपूर्ण 6 षटकार कालच्या दिवसामध्ये ज्यांच्या बॅट मधून आलेत ना तेच फलंदाज स्ट्राईक एंडला. फुलटॉस बॉल होता तिथे मात्र बॅकवर्ड रिझल्टला खेळून काढला. क्षेत्ररक्षक डीप वरनं वेगानं अति वेगानं बॉल पर्यंत आलेत. प्रचंड वेगानं 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. रसल तिथे मात्र पाहायला गेलं तर खराब थ्रो आणि बॉल चालला इथे मात्र पाहायला गेलं तर सीमा रेषा पार होईल का आणि अडवला गेलाय नाही. हो डिफेन्स केल्या तिथे तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 5 धावा साज पास तास सरताज आणि किंग अशा 5 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. वाव काय क्रिकेट आहे. येस, आयुष्यात बँक बॅलन्स बॅकअप खूप महत्वाचा असतो. क्रिकेटचा खेळ असो तर बॅकअप तितकाच महत्वाचा असतो. या मॅच मध्ये बॅकअप पाहायला मिळालेला नाहीये आणि त्यानंतरच्या चुका अगदी 5 धावांमध्ये रूपांतर करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल कारण सगळ्यांच्या नजराने या मॅच मध्ये लागले गेले आहेत. एका बाजूला रोहित पाटील आहे तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर सुजित शिवाय. 5 धावा धावपलिकावरती 2 बॉलचा खेळ झाला. KYCC दुसऱ्या बाजूला टीम तिरुपती फायटर्स क्वार्टर फायनलचा सामना आहे. जिंकणारा हरणारा संघ थेट बाहेर जाणे म्हणजे पाहायला गेलं तर या मॅच मध्ये खूप महत्वाची मॅच मानली जातोय. भूमिपुत्र मैदान आपण पाहतोय एक जबरदस्त मैदान. अनेक खेळाडूंचं स्वप्न साकार मात्र इथे होताना पाहायला मिळतात आपल्याला. शुभम शेवाय यांच्या बॅट मधून मिस्टामिंग शॉट आहे का हाताला झटका आणि बोटाला सत 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 झटका. बॉल सीमा रेषा पार आल्या धावा 6 षटकार. ड्रॉप होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एखाद्या खेळाडूला संधी तुम्ही द्याल ना तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या महाग पडू शकतील आणि शुभम शेवाय अर्थातच पोलार्ड सारख्या विस्फोटक बॅटरला तुम्ही पुन्हा चान्स देऊ शकत नाहीये. या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये पहा रविराज लोहारच्या हातातून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पाहतोय 6 धाबांसाठी आणि त्यानंतर ही सुजित शेवायची रिॲक्शन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. रविराज लोहार परंतु लोहारी फटका इथून शुभम शेवायच्या बॅट मधून पाहायला मिळाला. ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत धावांचा ओघ तुम्हाला मात्र जरूर पाहायला मिळणार आहे. 11 धावा धावपलिकावरती. जास्त वेळ घेऊ नका प्लीज मी विनंती करेन. सुजित शेवाय गोलंदाजी मार्क वरती आहेत. एक मोठं नाव सातत्याने चर्चेत राहिले. शुभम शेवाय स्ट्राईकला पाहतोय ते. आणखी एक फिरकीचा जादूगार फिरवलाय बॉलला हातभर वलवण्याची क्षमता सुजित शेवाय ठेवतात. स्लाइडली आउटसाइड स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडासा उचली दिली कमी गतीनं बॉल हाताला गेले. येस, बोटांमधली जादू या ठिकाणी पाहायला मला ऍक्शन रिप्ले मध्ये पहा अगदी लेग कटर पद्धतीचा बॉल त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये शुभम शेवायला अक्षरशः विचार करायला या ठिकाणी भाग पडलाय. 11ला 4 बॉलचा खेळ संपलेला पाहायला मिळतोय. जिंकण्याआधी खूप वेळा हरलेले असतात. हे सुजित शेवायला माहिती आहे. ओ फुल टॉस बॉल होता तोपा होता का अधिक कमी धावांमध्ये मात्र कन्वर्ट जरूर झालाय पण तो खराब क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. बॅकअप आहे तिथे काऊ कॉर्नरला तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा आणि या 2 धावेने धावपलिकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा. 13 रन स्कोरबोर्ड. कोणतंही नुकसान नाहीये. ही जमीची बाजू आहे विजय सर. येस, क्षेत्ररक्षण हा खरं तर टीमचा पाठीचा कणा असतो आणि क्षेत्ररक्षक जर चुका करत राहिले तर संघाच्या खात्यामध्ये धावा ह्या जोडल्या जातात आणि आता तेच मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी आपण पाहिलं 13 धावांवरती हा धावफलक आहे. 5 बॉलचा इथून खेळ संपलेला आहे. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आपण पाहतो. षटक क्रमांक 1 मधील 5 धावांवरती रोहित पाटील बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला शुभमचा विचार केला तर 3 बॉल 8 धावांवरती बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 13 धावा धावपलकावरती सुजित शेवाई पाहायला मिळतात. समोर आहेत शुभम शेवाय. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग शॉट डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे कोणती चुकी करणार नाहीत असं वाटत होतं पण चुकी झाली आहे. हातातून बॉल स्किड झाला. आकाश होते तिथे. जीवदान मिळालं शुभम शेवायला. जल्लोष आणि जल्लोष टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट शिट्ट्यांचा आवाज मैदानाच्या चारी बाजूला घुमताना पाहायला मिळतो इथे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा अगदी समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होता. शुभम शेवायची शेवटपर्यंत बॉलवरची नजर. अगदी आपण पाहिलं तर जोपर्यंत खेळाडूच्या हातामध्ये बॉल
जात नाही आणि त्यानंतर धरतीला दान होत नाही तोपर्यंत खेळाडूची नजर राहिली या बॉलवरती आणि त्यानंतर सुजित शेबाळेच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. हा खेळाडू खास आहे, खूप मेहनत करतो, मेहनतीवरती विश्वास ठेवतो, सातत्याने मात्र सुजित शेवाय यासाठी ओळखले जात आहेत. पण म्हणतात ना, लोकांना मागं सोडायचं असेल तर स्वप्नांपेक्षा मेहनतीवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि ती मेहनत बोलली पाहिजे. आणि ती मेहनत सुजित शेवाय यांची सातत्याने आपण पाहतोय. त्यांनी 2 वेळा ट्रॅप केलं होतं दोन्ही फलंदाजांना. शुभम शेवाय कदाचित पहिल्या षटकामध्ये बाद झाले असते, परंतु जीवदान 2 वेळा मिळालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलिकावरती पाहायला मिळतात इथे. म्हणलं जातं ना आनंदाचा क्षण आणि मिळालेला अन्नाचा कण कधीही वाया जाऊ द्यायचं नसतं. क्रिकेटमध्ये मिळालेलं जीवनदान कधीही वाया जाऊ द्यायचं नसतं. हे चांगल्या पद्धतीने शुभम शेबाईला माहिती आणि तोच आता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क मध्ये षटक क्रमांक 2 मध्ये रघुनाथ पवार गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल वेगवान टाकलाय, स्ट्रेट हिट केलाय, क्षेत्ररक्षक डीपला आहेत अक्षय शेबाळे. बॉलच्या पाठीमागे लगेच फेकी केली आहे, सिंगल नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय अगदी 15 या धावसंख्येवरती. थोडासा मात्र आपण मिडल स्टंप डिलिव्हरी ठेवली, यॉर्करचा प्रयत्न होता, फसला गेला जरूर तिथे. शुभम शेवाल यांना मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलं नाही तिथे, परंतु ज्या पद्धतीने रघुनाथ पवार यांच्याकडे ताकद आहे, अनुभव आहे, त्याचा परिपूर्ण वापर या गोलंदाजीमध्ये होताना आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. अगदी मैदानाच्या चारी बाजूला आवाजाने आवाज घुमताना पाहायला मिळतोय. कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026. रोहित ऑन दी स्ट्राइक पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न याही वेळी केलाय. अगदी अखूट टप्प्याचा बॉल, अखूट टप्प्याचा मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डॉट डिलिव्हरीतून टाकावे लागतील संघाला जर कमबॅक करायचं असेल, संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर जास्तीच्या जास्त डॉट बॉल गोलंदाजी करणाऱ्या टीमला टाकावे लागतील. आणि रोहित पाटील यांना तर या मॅच मध्ये कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर एखादा चौकर आणि एखादा षटकार रुपेश्वर त्यांच्या बॅटिंग म्हणून येणं महत्वाचं राहणार आहे. रोहित उत्तम पाटील हे नाव कराड तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावामध्ये गेलेले आहे. रोहित उत्तम पाटील सध्याच्या घडीला स्ट्राईक इनला पाहायला मिळतोय. पाटलाचा पोरगा पाटील की गाजवतील का की रघुनाथ पवार पावर दाखवतील इथे, ही चर्चा आपल्याला पाहायला मिळतोय इथे. आपल्या का बॉल चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. व्हाईट बॉल जरूर इथे मात्र अपील केली जातोय, नाहीये अपील मध्ये फील जाणवलं नाहीये बॅटमनच्या. त्याचबरोबर धावा इथून डॉट बॉलनं मात्र इथून समीकरण समाप्त झालंय. येस, इथे आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी बॉलला उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकत असताना गोलंदाज रघुनाथ पवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कुणाची नस रुपये कुठे दाबली ना कुठे त्रास होतो हे रघुनाथ पवार यांना माहिती आहे आणि तेच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. अनुभव चा परिपूर्ण वापर तसा जिथे पाहायला गेलं तर अगोदरच इथे मात्र पाहायला गेलं तर बॅकवर्ड रिजनला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करणार होते. हे अगदीच माइंड मध्ये चेस केलं. हे ओळखणं कधीही गोलंदाजांसाठी खूप महत्वाचं असतं. शौर्य गाजवा, पराक्रम दाखवा, त्याग करा आणि समर्पण द्या. या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्रित त्याची बांधणी करताना त्यावेळी तुम्हाला यश प्राप्त होतं आणि तेच इथे मात्र पवार न दाखवलंय. रघुनाथ पवार यांची चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसरा बॉल डॉट आला, तिसरा बॉल डॉट आला, चौथ्या बॉलवरती लेग पॅचच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आली. म्हणजे हा षटक थोडासा नावी जाताना पाहायला मिळतोय. टीम गोलंदाजी करत असताना तिरुपती फायटर्स गणेशजी काटेकर आणि शंकरजी शेडगे यांचा संघ पडतो ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. वॉल क्लास हा बॉल येतोय फलंदाज शुभम शेवायच्या बॅट मधून पार करणारा षटकार. शुभम शेबाळे इथे गिअर चेंज करत असताना अगदी टॉप गिअर मध्ये बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. कोणत्या क्षणाला कोणत्या क्षणी कोणती जबाबदारी घ्यायची ज्याला कळतं ना तो क्रिकेटमध्ये यशस्वी होतो. रोहित पाटीलला थोडासा इन्फॉर्म पाहायला मिळत नाहीये. त्यानंतर शुभम शेबाईने स्वतःकडे जबाबदारी घेतली आहे. इथे लाऊडली अपील, स्ट्रॉंग अपील केली आहे आणि त्यानंतर इथे पंचांचा इशारा इथे आपल्याला आउट पाहायला मिळतोय.
सीपी मरीन फूडचे सर्वे सर्व यशवंतजी ताटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा योजनेत सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र करतोय. माईची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानी आदरणीय यशवंतजी ताटे साहेब यांचा योजनेत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण घेतोय. अनिलजी जाधव साहेब सरपंच गोटेवाडी यांच्या माध्यमातून मात्र हा योजनेत सन्मान. सीपी मरीन फूडचे सर्वे सर्व अर्थातच यशवंतजी ताटे साहेबांचा योजनेत सन्मान. माईची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा योजनेत सन्मान. त्याचबरोबर आज या क्रीडा स्पर्धेला सज्जित भेट देण्यासाठी सन्मानी आदरणीय सकाराम शेठ कदम हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील योजनेत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सन्मानी आदरणीय सकाराम शेठ कदम सर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील योजनेत सन्मान साहेबांच्या शुभ हस्ते मात्र करण्यात येतोय. अनिलजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते माजी सरपंच गोटेवाडी यांच्या माध्यमातून योजनेत सन्मान. थँक्यू. पुढे मॅचच्या दिशेने येस 2 षटकांचा तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती बिग हिट. बॉल निघून जाईल मैदानाच्या बाहेर. सुपर हिट सिक्सर. गाणी समुद्र पण ऐकायला मिळाला. हा रोहित उत्तम पाटील मैदानामध्ये मात्र सध्याच्या घडीला या षटकारांना मात्र आपला क्लास दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. खेळाडू क्लास आहेत. आपण पाहायला गेलं तर बुरबुशी गावातून मात्र ग्रामीण क्रिकेटला सुरुवात केली. बघता बघता कराड तालुक्याचे विभागातील क्रिकेट खेळले गेलं. त्या कराड तालुक्याबरोबर मात्र क्रिकेट खेळले गेले. व्यावसायिक गटामध्ये मात्र क्रिकेट खेळले गेले. त्याच्यानंतर बघता बघता मात्र त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचाही क्रिकेट खेळले गेले. ओपन क्रिकेट खेळले गेले. असा विविध क्रिकेट खेळणारे खेळाडू म्हणजे रोहित उत्तम पाटील सध्याच्या घडीला मैदानामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. रबर बॉलचा थरार हा साधं काम नाहीये. जमदार इथे मात्र स्पर्धा. रोहित पाटील ऑन स्ट्राईक. सुजित शेवाळे आपल्या स्पेल मधील क्रमांक 2रा षटक इथे मात्र हाताळताना पाहायला मिळतात. विराज सर चांगला बॉल इथे हाताळलाय. येस कमी गतीने टाकत असताना कारण माहिती आहे रोहित पाटील यांना पेस पसंत आहे आणि त्यानंतर इथे कमी गतीचे बॉल टाकत असताना सुजित शेवाळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता 2 बॉलचा या ठिकाणी खेळ संपलेला आहे. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जुनी जर आपण विचार केला करंट रन रेट प्रोजेक्टेड स्कोर जर आपण स्क्रीनवरती पाहायला गेलं तर 60 असा प्रोजेक्टेड स्कोर रुपेश सर स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. डेफिनेटली रोहित पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तुम्हाला धावा येताना पाहायला मिळतील. परंतु फटका फसलाय. अगदी स्क्वेअर लेग मध्ये लढीमधला मात्र क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येताना पाहायला मिळतात. उचलतील. एकच धाव दुहेरीमध्ये रूपांतरित करण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी होताना पाहायला मिळतात. रोहित पाटील आणि विशाल मोरे हे मैदानामध्ये आहेत. विशाल मोरे ही चिकाटी खेळाडू आहेत. सातत्याने विशाल मोरे यांचा खेळ आपण पाहिलाय. अनेक वेळा मात्र तुळसण गावातून मात्र ग्रामीण क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. आज लीग पद्धतीमध्ये अनेक वेळा मात्र चांगली बोलीने खेळाडू मात्र नामांकित होताना मात्र पाहायला मिळाले. त्यांच्यावरती ही जबाबदारी आहे. एका बाजूला आपण रोहित उत्तम पाटील यांना पाहतोय. चांगली खेळी 6 बॉल मध्ये 6 षटकार त्यांनी लगावलेत. परंतु सुजित शेवाळे कराड टेनिस क्रिकेटचा हा कोहिनूर हिरा रबल बॉल मध्येही मात्र चमकताना सातत्याने पाहायला गेलाय. तेच गोलंदाजी मार्क वरती उल्लाबा चिखली म्हणजे सुजित शेवाळे. 3 बॉलचा खेळ इथे संपलेला आहे. कमी गतीने टाकला. फटका फसला. बॉल हवा. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. स्वतः सुचित इथे कॅश ऑफ करतात. हो घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. विशाल मोरे यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी चूकतोय. चूक घडतीये. अगदी आपण पाहिलं गेलं बॉलकडे लक्ष नव्हतं. धावत सुटले टॉस स्ट्रायकर एंडला. रोहित पाटील शेवटच्या क्षणापर्यंत बॉलकडे पाहत राहिलेत आणि त्यानंतर सुजित शेवाळेचा एक चांगला फेक आपण पाहिला. इथे ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. कमी गतीने टाकलेला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कॅच ड्रॉप आणि त्यानंतरची फेकी. इथे खेळाडू विशाल मोरे बॅक टू डगआउट धावबाच्या स्वरूपामध्ये. इलेव्हन रोहित पाटील आणि दुसऱ्या बाजूला मात्र तिरुपती फायटर्स सुजित शेवाळे हे 2 स्टारकास्ट मैदानामध्ये पाहतोय आपण. कारण कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अनेक खेळाडू आपण मात्र सहभागी होताना पाहायला मिळाले आणि त्याचा थरार मात्र आपण पाहतोय. जाईल त्या मैदानात रोहित पाटील आणि सुजीची हवा. त्याचा फॉन फॉलोविंग करतोय दावा. लाखाचं बक्षीस बिनधास्त लावा. कारण हे 2 स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
पाटील की मात्र थोडीशी धोक्यात जरूर आली होती, परंतु तिथे जीवदान मिळालंय. सुजित शेवाळे बराचसा बाहेर बॉल इथे मात्र डिलिव्हर झाला आणि पंच वळतात आमच्याकडे. वाईट बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. कोणती मेहनत न करताना मिळालेली मात्र ही संधी फलंदाजांना असे अवांतर रूपामध्ये एक Yes. धाव आली आहे. कष्टाने कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये ते गमावलेलं आपण पाहतोय. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. अगदी आपण पाहिलं गेलं तर 32 धाव आपल्याला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुनीलजी पवार सर आमचे. माणूस कसा असावा ना त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनीलजी पवार साहेब. अगदी जबरदस्त माणुसकीतील माणुसकी दाखवणारे हे नाव सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये त्यांचाही संघमालक म्हणून आपण त्यांना पाहत असू. बॉल डिलिव्हरी इथे मात्र क्रमांक 5चा होताना पाहायला मिळेल. थोडासा उचली दिला इथे मात्र पाहायला गेला तर आईट फॅक्टर पाहायला मिळाला. ओर द 140 इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्याच बरोबर इथून हा वाईट बॉलचा निर्णय. येस, 1 बाउन्सचा इशारा सुद्धा आपण पाहिला. इथे अतिरिक्त उंची पाहायला मिळाली आणि त्यानंतर लगातारच्या 2 व्हाईट बॉल. सुजित शेबाळीने आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 25 धावा खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा धावफलकावरती या 4 बॉलचा इथून खेळ संपलेला आहे. 2 बॉलचा अजूनही खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक पाहतोय. स्ट्रायकर एंडला एक जयदीप शेबाळे हा डिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. रन डाऊन राऊंड द विकेटने 33 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा संपर्क या मॅच मध्ये फारसा होताना पाहायला मिळाला इनिंग मध्ये. त्याच्यामुळे धावसंख्या थोडी अखोडती होताना पाहायला मिळाले. परंतु इथून तुम्हाला रडून काहीच बदलत नाही. थांबून यश गवसत नाही. उठा, उभे राहा, लढा द्या, कारण हरलेला पुन्हा उभा राहत नाहीये. आणि इथून जर का तुम्ही पराभूत झाला तर इथे तुम्हाला परत संधी मिळणार नाहीये. हे परिपूर्ण बयान सुजित शेवाळे आणि त्याच्या पूर्ण टीमला स्क्वॉडला आहे. एका बाजूला रोहित उत्तम पाटील संघर्ष करताना मात्र पाहायला मिळतोय, कारण 9 बॉल मध्ये फक्त 14 धावा आल्यात. दुसऱ्या बाजूला जयदीप शेवाळे नवीन फलंदाज मैदानामध्ये जरूर गेलेत. रोहित पाटील किंवा सट्यान जरूर करायचा होता. संधी आहे का तिथे? नाही आहे. परंतु पहा तिथे लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट केली गेली आहे. कारण हे तुमच्याकडे अनुभव असो, ऍज अ कॅप्टन म्हणून तुम्ही परिपूर्ण सगळ्या बाजू तुम्ही ओळखून मात्र चांगली क्षेत्ररक्षण लावण्याची पद्धत तुमची मात्र मांडली जाते आणि ती मात्र इथे पाहायला मिळाली. आणि धाव मात्र इथे एकच आली आहे. षटक क्रमांक इथे मात्र समाप्त झाले. मात्र तिसरं 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. 35 धावा, 2 विकेट माघारी. 2 षटकांचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. म्हणजे 12 बॉल मध्ये धावा किती बनवल्या जातील आणि डिफेन्स इथे मात्र करण्याचं टार्गेट किती ठेवलं जाईल त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. तुम्ही पाहताय, अनुभवताय कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा भव्य दिव्य हा मात्र रबर बॉल क्रिकेटचा जबरदस्त खेळ. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं राहील. CB11 सवादे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना हॉटेल गावरान जत्रा ही सर्वाधिक महत्वाची मॅच. पुढचा सामना पाहायला मिळणार आहे तिथे डू ऑर डाय. परंतु एक गोष्ट अजूनही चर्चेचे विषय राहिली आहे ना, की 3 संघ पुढे मिळतील. सुपर 3 मध्ये काय, सुपर 3 मध्ये काय हे अजूनही गुलदस्त्यात आहे. बैलगाडा शर्यत पाहायला मिळेल, रनिंग बिटवीन विकेट चॅलेंज पाहायला मिळेल, की टॅप बॉल केलं जाईल की थ्रो केला जाईल, हे अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. त्याचा उलगडा आपण थोड्या वेळामध्ये करूयात. परंतु सर्वांना मी लक्ष वेधेन, कराड तालुका म्हटलं ना की रक्त प्रत्येकाचं सळसळत आणि गरम आहे. आता मॅचेस आहेत डू ऑर डाय मध्ये आलेल्या आहेत. सर्वांना लक्ष वेधतोय, कृपया आता थोडीशी ना स्वतःची काळजी घ्या. आपण गरम होऊ नका, कारण मॅचेस आता हाय व्होल्टेज बनलेले आहेत. स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि कराडकरांच्या अभिमानाची आहे. स्वतःची काळजी घ्या. त्याचबरोबर आयोजकांनी जी काही स्पर्धा आणली आहे, 3 असोसिएशन एकत्रित आलेले आहेत. त्यामुळे कृपया स्पर्धेला कुठेही गालबोट लागणार नाही. आपण गरम होऊ शकता. पहा, वाद जर 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये करू शकतात. मला सुजित खोत आणि त्याचा वैभव खोत बंधू मला आठवतात. ते जर भांडू शकतात मैदानाच्या आतमध्ये, तर भांडण कोणाचं येऊ शकतं. कृपया त्यामुळे आता ही स्पर्धा आणि आजचा दिवस महत्वाचा आहे. त्यामुळे कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वांनी घ्या. धन्यवाद. घराळ गोलंदाजी मार्क वरती इथे मात्र आलेले आहेत. आता इथून क्रमांक षटक चालू झालाय तो 4था आणि स्ट्राईकला आपण रोहित पाटीलला मानतोय. रोहित पाटील विचारत आहे. इथून धावा कमी आलेल्या आहेत. 10 बॉल मध्ये 15 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. रोहित उत्तम पाटील यांची बॅटिंग आता सध्याच्या घडीला सगळे पाहण्यासाठी मात्र अतुर आहेत. व तो अनुभवाचा परिपूर्ण वापर नितीन घराळ इथे मात्र करताना पाहायला मिळतील का? पुढचा बॉल, चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केल्या गेल्या. बॉल थोडासा मात्र बाहेर जाताना पाहायला मिळतो आणि व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल. खराब बॉल आणि अवांतर स्वरूपामध्ये मात्र
आपण पाहायला गेलं तर हा एक धाव मात्र येताना पाहायला मिळणार आहे सर. येस, आपण त्याच्या स्वरूपामध्ये धाबा येणं महत्वाचं आहे. धावा कशा येते तर रुपेश सर या ठिकाणी महत्वाचं नाहीये. धावा धावफलकावरती जोडणं महत्वाचं आणि त्या धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 36 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरीसाठी प्रयत्न करतील का, धावतील का, धावा धाव पाहायला मिळते. हो काय रनिंग बिटवीन द विकेट. दोन खेळाडूंच्या दरम्यान डोळ्याला डोळ्याची नजर भिडली आणि त्यानंतर लगेच कॉल आला आणि दोन धावा इथे कम्प्लीट करत असताना रोहित पाटील आणि जयदीप शेवाळे मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाहायला मिळतात. ते चप्पल आहेत विकेट मध्ये आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. आणि रोहित पाटील आणि जयदीप शेवाळे हे दोन्ही खेळाडू अगदी आय कनेक्ट मात्र होतात आणि त्याचबरोबर ते चांगला खेळ करण्यासाठी ओळखलेही जातात. आपण पाहायला गेलं तर रोहित पाटील बुरबुशी गावासाठी क्रिकेट खेळतात. त्याचबरोबर पाहायला गेलं तर जयदीप शेवाळे यांचा विचार केला तर लवस्टार शिवायवाडी या टीमसाठी मात्र ग्रामीण क्रिकेट खेळतात. एका बाजूला नितीन घराळे यांचा विचार केला घराळवाडी टीमसाठी मात्र सातत्याने मात्र हे नाव महत्वाचं राहिलं गेलेलं आहे. अशी ही चर्चा आपण पाहत असतो. आता द मोस्ट पॉवरफुल लाईन आहे मी करू शकतो आणि मी करणारच. या दोन्ही बाजूने टीमनं मात्र खेळाडूंना मात्र तो मात्र ते करावा लागणार आहे. व्हाईट बॉलचा निर्णय धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 39 धावा. इथे प्रेशर नक्कीच पाहायला मिळतोय गोलंदाज नितीन वरती, कारण रोहित पाटील सारखा एक आघाडीचा अष्टपैलू विस्फोटक बॅटर जर समोर असेल ना तर युवा खेळाडूंसाठी नक्कीच धोक्याची घंटा असू शकते आणि तेच पाहायला मिळालंय. आपण त्याच्या स्वरूपामध्ये धाबा भरपूर साऱ्या इथे बहाल केलेल्या पाहायला मिळाल्यात. 39 धाबांवरती हा धावफलक पाहायला मिळतोय. रोहित पाटील यांच्या जो कपाळावरती आलेला घाम आहे ना तो घाम पुसावा लागेल, कारण संघावरती जो दबाव आलाय, संघावरती जे प्रेशर आलंय ना तो प्रेशर रिलीज करण्यासाठी आता बॅटिंग रोहित पाटील यांना मैदानाच्या आतमध्ये जबाबदारीने करावी लागणार आहे. आतापर्यंत काय केलं याला इथे महत्व नाहीये. रोहित पाटील स्ट्राईकला अलॉंग द कार्पेट खेळून जरूर काढलाय. वेगवान बॉल इथे मात्र होता त्याला मात्र समोरच्या दिशेनं आडव्या बॅटनं मात्र खेळून काढल्या. संधी तिथे मात्र रनआउटची होती. एकच धाव संघर्ष सध्याच्या घडीला वाट्याला आलाय रोहित उत्तम पाटील यांच्या, कारण हे खेळाडू ज्या पद्धतीने ओळखले जातात ना आक्रमकता हे खेळाडू ओळखले जातात तशी मात्र बॅटिंग झालेली नाहीये. साम्राज्य एका दिवसामध्ये रुपेश सर तयार होत नाही. संघर्ष करावा लागतो, मग तो क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा खेळ असो, त्यामुळे संघर्ष करत राहावंच लागतं. आणि इथे रोहित पाटील यांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जयदीप शेवाळे यांनी स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. घराळे सध्याच्या घडीला खूप छान बॉलिंग करताना मात्र पाहायला मिळतात. नितीन घराळे हो संधी मिळाली, गिरकी घेतली, फिरकी ही घेतली, बॉल चाललाय गिर 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 सीमा रेषा पार. हा शानदार रुबाबदार लांब लचक आलाय षटकार आणि या षटकारानं आता या दोन्ही खेळाडूंना कोणीही अडवलं नाही तरी ब्रेक मारून चालणार नाहीये, कारण धावा बनवायच्या असतील ना तर ब्रेक वरचा पाय बाजूलाच काढावा लागेल आणि तशा पद्धतीची त्या धाटणीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. जयदीप शेवाळे पुन्हा एकदा तयार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जुना खेळाडू आहे, ओल्ड खेळाडू आहे, अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे, अनेक वर्ष अनेक स्पर्धा या दोन्ही खेळाडूंनी गाजवलेल्या आहेत. सातत्याने एकमेकांच्या सोबत खेळणारे प्रत्येक लीग मध्ये हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रुपेश सर पाहायला मिळतात. पण लंच ब्रेक झालाय आणि 46व्या धावफलकावरती 2 विकेट माघारी गेले. 3.3चा खेळ झालाय, म्हणजे 3 बॉल या षटकातील अजून बाकी आहे. अविनाश सर आणखी एकदा मला इथे नमूद करावं लागेल ही स्पर्धा ज्या ज्या वेळी येथे सागरदादा पाटील आयोजक असतात त्या त्यावेळी ऍज अ कॉमेंटेटर पंच किंवा जेवढे मात्र इथून ऑफिशियली जेवढे मात्र येतात त्यांना ऑफिशियल फोन जाते एक आठवडाभर की तुम्हाला उपवास आहे का, तुम्ही काय खाणार आहात. हे मी पहिली स्पर्धा आणि पहिली असोसिएशन जे असेल पहिली म्हणजे तो तालुका असेल जिथे मात्र विचारलं जातं की तुम्ही काय जेवणार आहात, काय खाणार आहात, तुम्हाला उपवास आहे का. असं एकमेव मात्र हा क्रिकेट कराडचा आपल्याला पाहायला मिळतोय, असं तुम्हाला कुठेच मिळणार नाहीये. मी आमंत्रित करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय श्रीधरजी आंबले साहेब, आदरणीय अनिलजी मोहिते साहेब आणि भरतजी मोहिते साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तर आपल्याला विनंती असेल साहेब या व्यासपीठावरती आपलं अधिक स्वागत. येस, म्हणून म्हटलं जातं ना फुलात फुल जाईचे जगात प्रेम आईचे, नियोजन पाहावे सागर पाटील आणि त्यांच्या टीमचे. अप्रतिम अप्रतिम लाईन. स्वप्नील मोरे सर यांचंही आगमन, त्यांचं सरचे स्वागत. वातावरण पहा तुम्ही, मैदानाच्या चारी बाजूला ना प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. इथे 22 यार्ड यानं मात्र कव्हर केलेली स्पर्धा अप्रतिम घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. 46 धावा धावफलकावरती बॅटला ब्रश झाला होता, तिथे मात्र पाहायला गेलं तर एकदा पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न मात्र केला जाईल का, होय दुसरीचा प्रयत्न केला जाईल. डोक्याची घंटा
जरूर वाचली गेली. डेंजर झोन मध्ये जयदीप शेवाई होते आणि बघता बघता इथे मात्र प्रचंड वेगानं एक शॉर्ट रन आहे. 2 धावा पूर्ण होतील अशा मी म्हणणारच होतो. एक शॉर्ट रन तिथे पाहायला मिळतोय, म्हणजे एकच धाव आलेली आहे. या एका धावेने धावफलकावरती धावा 47. येस, मानसिक संतुलन कुठेतरी आता इथे पकडत असताना जरूर पाहायला मिळालं. 2 धाबा जरूर कंप्लीट झाल्या, त्यातमधली एक शॉट आली आहे. एका धावेने धावफलक पुढे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, बॅटची आतली कड घेतली आहे, पहिली धाव वेगाने आणि धावफलक पोहोचतोय अगदी 48 या धावसंख्येवरती. बॉलचा विचार केला तर 5 बॉलचा इथून खेळ समाप्त झालेला आहे. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रोहित पाटील 12 बॉल 18 आणि जयदीप शेवाळे 3 बॉल 8 या धावसंख्येवरती खेळत असताना पाहायला मिळतात. रोहित पाटील यांना आता बॅटिंगला लाजवाब करावी लागेल, गिअर चेंज करावे लागेल, मनस्थिती आहे ती आता बदलावी लागेल. तुम्हाला जर परिस्थिती बदलायची असेल ना तर तुम्हाला पहिल्यांदा तुमची मनस्थिती बदलावी लागते आणि आता ती मनस्थिती रोहित पाटील यांना बनण्यासाठी भाग पाडेल का? कारण या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. नितीन घराळे स्ट्राईकला आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, 13 धावा त्याने एक षटकार जरूर खाल्यानंतर मात्र खर्च केलेले आहेत. रोहित पाटील स्ट्राईकला 12 बॉल मध्ये 18 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. 4 बॉल मध्ये 9 जयदीप शेवाळे, नितीन घराळे. काट क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लॉकरचा बॉल काय खोदून काढला, अप्रतिम बॉल होता इथे. हेच तर करायचं आहे ना, कार्यक्रम शांत राहून करायचा. गाजावाजा केल्यानंतर समोरचा सुद्धा सावध होतो. हे नितीन घराळे यांना मात्र जरूर माहिती आहे आणि तसा षटक हा राहिला गेलाय. षटक क्रमांक इथे मात्र समाप्त झालाय. 4था आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 49 धावा, 2 विकेट माघारी. आता 6 बॉल म्हणजे 1 षटकाचा खेळ बाकी आहे. षटकांचा रुपेसर या ठिकाणी खेळ संपलेला आहे. 2 गडी बाद 49 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेटचा जर विचार केला ना तर 12.25 आणि प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर जवळपास 62 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. या मैदानाचा विचार केला ना तर 62 ही धावसंख्या फायटिंग टोटल होणार नाहीये. तुम्हाला जवळपास 75 प्लस धावा रुपेसर लावाव्या लागतील. म्हणजे या षटकामध्ये राहिलेल्या 6 बॉलमध्ये तुम्हाला 20 प्लस धावा या बनवाव्याच लागणार आहेत. म्हणतात ना, प्रयत्न खोलवर असतील तर परिस्थिती ही वरती सरकतेच असं म्हणलं जातं ना. संघर्षाचा काल सरतो शेवटी. ओटी नंतर भरती येते. आता ओटी नंतर भरती आणणं हे काम रोहित पाटील यांच्या हातामध्ये आहे. रोहित उत्तम पाटील, पाटलाचा पोरगा सध्याच्या घडीला मैदानामध्ये जरूर आहे. तो त्यांना थांबवून ठेवले. अगदी त्यांची व्यसन उडली गेले गोलंदाजाने. गोलंदाजी मार्क वरती रवी लोहार, आई चांगले गोलंदाज, सातत्याने चर्चा रवी लोहार यांची राहिली आहे. विराट सर, येस, अतिशय चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या ठिकाणी पंच कळवत आहेत. डाव्या एसटीच्या खूपच बाहेरचा बॉल आणि पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला इथे कळवलेला आहे. अगदी धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. संघाची 50 धावसंख्या 50 धावसंख्या कंप्लीट होतीये. रोहित पाटील षटम पूल करण्याचा प्रयत्न केला, बॉल आवाक्याच्या बाहेर होता आणि इथे अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि रविराज गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. वेट अँड वॉच. सध्याच्या घडीला रोहित पाटील संघर्ष करताना पाहायला मिळतात. मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढले, ऑफ ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्वतः सुजी शिवाय किती वेगानं जाताना पाहायला मिळत आहेत. आणि इथून तिसऱ्या पंतांची मागणी केली. डेंजर झोन मध्ये रोहित पाटील आहेत. स्वतःही नाराज, थोडा आत्मविश्वास त्यांचा कमी रोहित पाटील यांचा पाहायला मिळतोय. जल्लोषाने जल्लोष, टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या चारही बाजूला संघर्ष चालू होता. तो संघर्ष संपुष्टात येईल का ते पाहणं गरजेचं. आपण पाहायला गेला तर आजची मेहनत उद्याचे यश आणते, म्हणून कधीही हार मानू नका. आणि हार मानताना पाहायला मिळत नाहीत रविराज लोहार. आणि क्षेत्ररक्षण काय अप्रतिम मात्र होताना पाहायला मिळालं. येस, सुजितचं क्षेत्ररक्षण पहा ना, अगदी लांगॉनचा खेळाडू गेला होता. अगदी आपण पाहिलं तर शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि त्या ठिकाणी त्याने बॉल उचलला आणि त्यानंतर अगदी स्ट्रायकर एंडला फेकी केली आणि लगेच विकेट किपर किरणने त्या ठिकाणी लाजवाब वर्क केला आणि पंचांचा इशारा आपण पाहू या ठिकाणी काय येतोय. नो टाउच. फलंदाज पाच रोहित उत्तम पाटील सुरक्षित आहे तिथे मैदानामध्ये. आणि पाहायला गेलं तर बऱ्याच जणांच्या काळजाचा ना ठोका चुकला होता आणि फासल्या फासफूस 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 होताना मात्र पाहायला मिळाला. कारण रोहित पाटील कोणत्या टीम मध्ये खेळतो ते महत्वाचं नाहीये. रोहित पाटील असतील, सुजित शेवाई असतील, त्यांची फॅन फॉलोअर वेगळी आहेत. त्यांना कोणत्या टीम मध्ये ते खेळाडू खेळतात ते महत्वाचं नाही. त्यांचे संघमालक कोण आहेत त्यांना ते महत्वाचं नाहीये. रोहित पाटील आणि सुजित शेवाई या नावाभोवती फिरणारे बरेचसे फॅन फॉलोअर पहा इथे आमच्या स्टँड वरती बसलेले सगळे मात्र पाहायला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. हे खरे मायबाप वर्ग आमचे प्रेक्षक वर्ग आहेत. यांच्यामुळे क्रिकेट हा बहरला गेलाय.
तुम्ही कदाचित स्टेजवरती नाही आहात, परंतु तुम्ही आम्हाला अतिथी मोठ्या मान्यवरांपेक्षा काही कमी नाही आहात. येस, ऑडियन्स इज द पॉवर ऑफ टुर्नामेंट. 2 गडी बाद 52 धावसंख्या धावफलकावरती आहे. सूरज शेवाळे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कोणत्याही या बॉलवरती विकेट या षटकामध्ये ओव्हरमध्ये रविराज लोहार यांनी जर का विकेट घेतली तर 1,000 रुपयाचं पारितोषिक सूरजजी शिवाई साहेबांकडनं मात्र देण्यात येणार आहे. 5 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. अगदी पाहिलं गेलं तर 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती रविराज साठी कॅश प्राइज झालेला आहे. आदरणीय सूरज शेबाळी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट साठी 1,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 2 गडी बाद झालेत. 52 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. हो बॉल पुणे उंची गाठली, अंतर पाहावं लागेल. सुजित शेबाळे स्वतः बॉलच्या खाली आहेत. क्षेत्ररक्षक बनतील या ठिकाणी प्रेक्षक आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकलाय षटकार. आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात, तेच दाखवताना मात्र पाहायला मिळत आहेत. फलंदाज रोहित उत्तम पाटील, पाटलाच्या पोराच्या बॅट मधून आला हा घणाघात दाखवणारा ठासून ठोकून षटकार. काय क्लास पाहायला मिळाला या Yes. फटक्यामध्ये. वादळ येण्यापूर्वी झाडाचं पान सुद्धा हलत नाही आणि वादळ आल्यानंतर त्या झाडाला पान सुद्धा राहत नाही. रोहित पाटीलची बॅटिंग चालू झाली ना, गोलंदाजाला अनेक प्रश्न मनामध्ये येतात आणि आता ते प्रश्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उभा राहतील का, या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. धावपलिकावरती धावा आणखी क्लास. ओहो, क्लास मात्र नाईस साऊंड पाहायला मिळाला. बॉल चालला सीमारेषा पार. रोहित उत्तम पाटील, पाटलाचा पोरगा पाटील ब्रँड दाखवताना पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटना बॉल तो ठोकून दिलाय सीमारेषा पलीकडे. हा शानदार षटकार. येस, रोहित पाटील यांच्यासाठी सुद्धा आता कॅश प्राइज झालेला आहे. अजून एक सिक्सर आला. लगातारच्या 3 षटकारांसाठी 2,000 रुपयांचा कॅश प्राइज. 65 झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. रोहित पाटील यांना माहिती आहे कोणत्या क्षणी कोणत्या ठिकाणी गेअर चेंज करायचा आणि गेअर चेंज केलेला आहे. 65 झालेले आहेत. 65 धावा धावपलिकावरती. 16 बॉल मध्ये 33 वरती रोहित उत्तम पाटील खेळताना पाहायला मिळत आहेत. रोहित उत्तम पाटील आणि त्याचबरोबर गुणलेखक मित्र आमचे रोशन उत्तम पाटील हे आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत आणि त्यांची चर्चा मात्र सातत्याने होत असते. कराड तालुक्याचं क्रिकेटमध्ये गुणलेखक म्हणून आपण सातत्याने पाहत असतो. अनेक वेळा मात्र त्यांचा चांगला खेळ गुणलेखन म्हणून मात्र राहिला गेलाय. खेळाडू कराड टेनिस क्रिकेट मधील अंकांचे जादूगार म्हणून त्यांची ओळख राहिले. कलम के खिलाडी, गुणलेखकांचे बाहुबली आणि कराड गुणलेखकांचे मुख्याध्यापक म्हणून रोशन पाटील सर यांना म्हणून ओळखले जात आहेत. त्यांचं इथून खऱ्या अर्थानं महत्वाचं योगदान राहिलं गेलेलं आहे. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 66 धावा. येस, इथून एक कॅश प्राइज झालेला आहे. प्रत्येक शेतकऱ्यासाठी सचिन तोडकर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. 66 धावा धावफलकावरती आहेत. हो, बॅटची आतली कड विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जाऊन पोहोचतोय. तोपर्यंत सिंगल घेण्याचा जरूर प्रयत्न केलाय आणि कोणतीही धाव या ठिकाणी होणार नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रोहित पाटील स्वतःवरती विश्वास दाखवताना इथे मात्र पाहायला मिळतं. त्यांना माहिती आहे की इथून हा खेळ आता फक्त उर्वरित 2 बॉलचा राहिलाय की दोन्ही बॉल तुम्ही मात्र आपण पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीनं फेस केलं पाहिजे. परंतु चांगले रविराज लोहार हे सातत्याने चांगले गोलंदाज राहिले गेलेले आहेत. नावाची चर्चा मात्र या इथे राहिल्या गेल्या आहे. संवादी टीम कडनं मात्र ग्रामीण क्रिकेट खेळतात परंतु उडवलाय. याही बॉलला फेकून दिलंय. प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण घेऊन येतो, त्याला हसतमुखाने स्वीकारा आणि तेच दाखवताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज रोहित उत्तम पाटील यांच्या बॅट मधून आला हा पाटीलकीचा ब्रँड दाखवणारा पाटील षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता इथे स्लॉट मध्ये टाकत असताना अभिजित इनुगले, मी लक्ष वेधन टॉस साठी चला रिपोर्टिंग करा त्वरित या. नेक्स्ट मॅचचा टॉस या बॉल नंतर करण्यात येईल. 71 झालेले आहेत. जवळपास 72 धाबा झालेल्या आहेत. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. रुपेश सर, आपण चर्चा करतो तर 75 आणि अगदी फिनिशिंग टच देण्याचं काम रोहित पाटील यांच्या माध्यमातून केलेलं पाहायला कॉमेंटेटर म्हणून आपल्याला हे अनुभव असतो की कोणता फलंदाज कशा पद्धतीने खेळणार आहे, नावा कितीचा टार्गेट सेट केला जाईल, त्या पद्धतीने आपण चर्चा करत असतो. परंतु गेम क्रिकेटचा पाहायला मिळतो आणि आज पाऊस नाहीये. पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने आपण आज दिवसभराचं जर पाहायला गेलं तर रबर बॉल क्रिकेटचा, पावसाळी क्रिकेटचा मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आज दिवसभर कदाचित थोडाफार पाऊस झाला परंतु या भूमिपुत्र मैदानामध्ये कोपरखेरणेमध्ये पाऊस आलेला नाहीये. 72 धावा धावपलिकावरती लागल्यात.
2 विकेट माघारी गेले. 4.5चा खेळ बाकी झालेला आहे. आता 1 बॉलचा खेळ बाकी आहे. आता या 1 बॉल वरती धावा येतील किती? षटकार येणार, विकेट येणार, डॉट बॉल येणार, 1 येणार, सिंगल येणार, डबल येणार, चौकार येणार की काय येणार? भरपूर सारा निर्भय आहे विराज सर. चला टायमर ऑन आहे. एक्स्ट्रा वेळ प्लीज घ्यायचा नाहीये. इथे आपण पाहतोय 72 धाबा धावपलकावरती या 2 गडी बाद झालेत. अगदी पाहण्या रुपये सर 11 बॉल 15 धावांवरती रोहित बॅटिंग करत होते आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ना 18 बॉल 39 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. काय गेअर चेंज केलाय, काय धावा बनवलेल्या आहेत. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहित रविराज. पाटील ऑन द स्ट्राईक. रविराज लोहार संघर्षातून सामर्थ्याची खरी परीक्षा असते आणि ती परीक्षा रोहित उत्तम पाटील याने दाखवून दिली आहे. आपले स्वप्न पाहणे सोडू नका. त्याच्या पाठीशी जाण्यासाठी धाडस दाखवा आणि ते धाडस दाखवाय ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. अगदी छननन चुम 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 करत बॉल चाललाय रोहित उत्तम पाटील यांच्या बॅट मधून सीमारेषा पार षटकार. सबसे कातील रोहित पाटील आणि सगळे माझ्याकडे बघत राहतील. रोहित पाटील काय लाजवाब बॅटिंग केली आहे. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 78. आपण इथे मॅच समरी आपण पाहणार आहोत. अगदी पाहिलं गेलं तर 78 झालेले टार्गेट 79चा आपण पाहतोय. 19 बॉल 45 धावांची बॅटिंग रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याला चांगली साथ मिळाली शुभम शेवाळेची. 7 बॉल 16 धावा त्याने बनवल्या. जयदीप शेवाळेचा विचार केला तर त्यानेही चांगली पार्टनरशिप केली आहे. 4 बॉल 9 नाबाद धावा पाहायला मिळाल्यात. आणि गोलंदाजीचा विचार केला तर रघुनाथ पवारने एक इकॉनॉमिकल षटक टाकला. एक महत्वाची विकेट 7 धावा खर्च केल्या. नितीन गराणे 14 धाबा, सुजित शेवाळे 2 षटक हातात 27 आणि रविराज लोहार खरं तर या मॅच मधला महागडा खेळाडू ठरलेला पाहायला मिळतोय. 79चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे ऐकूया टॉस बॉक्स मधील संपूर्ण कहाणी जयेश भोसले सरांच्या वाणीतून. धन्यवाद. महत्वाची मॅच आपण अनिल जाधव साहेब माझी सरपंच विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. एका बाजूला आपण पाहणार आहात CB11 आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते हॉटेल गावरान जत्रा. एड इज अ कॉल. एड आलेला टॉस तिथे जिंकला जातो तो अर्थात हॉटेल गावरान जत्राच्या माध्यमातून. धन्यवाद साहेब आपण आसनस्थ व्हावं. खरं तर संग्राम लावणशी चर्चा करूया. संग्राम टॉस तुम्ही जिंकलेला आहात परंतु या आधीच्या मॅचेस बद्दल मी चर्चा करेन. नशिबाने चांगली साथ दिली आहे. खरं तर 2-3 संघ असे राहिले एक एक मॅच जिंकले होते त्यामुळे आता तुम्ही पुढे आलेला आहात. टॉस किती महत्वाचा होता आणि निर्णय काय घ्याल? टॉस तर ही म्हणजे इम्पॉर्टंट मॅच आहे आणि टॉस जिंकणं गरजेचं होतं आणि टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण करू. संग्राम खरं तर तुम्ही हसवताही त्याच वेळेला तुम्ही रडवताही हे सर्वांनी आज पाहिलं. कराडचा एक अद्भुत रसायन आहात तुम्ही. काय म्हणाल महत्वाच्या मॅचेस आहेत आता लीग स्टेजच्या मॅचेस मध्ये चुका त्या तितक्याशा सुधारणा होऊ शकत होत्या. आता दुआडाची सिच्युएशन आहे. इथे एक चूक स्पर्धेच्या बाहेर जाल त्यामुळे खेळाडूंना काय मेसेज द्याल? नाही खेळाडूंनी म्हणजे आपण आपली काहीतरी निवड झाली आहे. संघ मालकाने घेतले या विश्वासावर सार तरुण 100% प्रयत्न करा. 100% आपला दिला तर आपण 100% जिंकू शकतो. हे प्लेयरांना पण समजायला पाहिजे आणि सांगितलंय पण सर्वांना की आपला 100% द्या. मॅचचा रिझल्ट मॅच नंतर दिसेलच आपल्याला. संग्राम स्वतः तुम्ही आरोही स्पोर्टचे सर्वे सर्व आहात. खेळाडू अनेक घडवता. अनेक खेळाडूंना जवळून पाहिलंय. तुमचा स्वतःचा संघ खेळतोय. तुम्ही एका संघाचे कर्णधार आहात. कसं वाटतं आयोजन नियोजन ज्यावेळेला कराड तालुका एकत्रित येतो? येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटमध्येही अशी स्पर्धा यावी का? तुमचं मन काय सांगतं आणि खेळाडूंसाठी तुमचा मेसेज काय असेल? नाही जोपर्यंत सागर पाटील अध्यक्ष आहेत ना तोपर्यंत टेनिसला पण होणार आणि रबरला पण होणार आहे. म्हणजे कोणी काळजी करायची काही टेन्शन घेऊ नका. टुर्नामेंट टेनिसला पण होणार आहे आणि टेनिसची ही लीग झाल्यानंतर सर्वांनी टेनिसची पण तयारी करा कारण याच्यापेक्षा मोठी टुर्नामेंट येणार आहे. त्यामुळं आणि हा सामना किती महत्वाचा राहील संग्राम तुमच्यासाठी? ज्या पद्धतीने तुम्ही टॉस जिंकलात, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेता, कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि काही इरादे कसे आहेत? काही गोलंदाजांना काय मेसेज आहेत का? खेळाडूंना काय मेसेज आहेत का? फिल्डिंगचा स्तर सुधारायला हवा का? त्याबद्दल काय म्हणाल? फिल्डिंग मध्ये सुधारणा या मॅच केली पाहिजे आणि कमीत कमी धावामध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आणि समोरची टीम खूप चांगली आहे आणि आमचे सगळे मित्रच आहेत खेळतात त्यामुळे त्यांचे आम्हाला माहिती आहे आमचं त्यांना माहिती आहे आम्ही काय खेळतो ते. त्यामुळं चांगले खेळण्याचा प्रयत्न करू आणि मैत्रीपूर्वक सामना असेल असं वाटतं. चला शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस जिंकला क्षेत्ररक्षणाचा निर्णय तुला सोडेन तरी कसा? महाराष्ट्र सुरक्षा बलामधला एक उत्कृष्ट असा खेळाडू हार्ड हिटर या मॅच मध्ये कसं पाहतोय? डुआडाचे सिच्युएशन आहे. इथे हरल्यानंतर बाहेरचाच रस्ता दाखवला जाणार गाडी नंबर 1752. त्यामुळे या मॅच मध्ये कसं प्रदर्शन तुमच्याकडून पाहायला मिळेल आणि खेळाडूंकडून? ते आमच्या टीमनं 2 दिवस तशी मेहनत घेतली. ह्या मॅचला पण मेहनत घेऊ, चांगला परफॉर्मन्स देऊ. चांगले प्लेयर आहेत आमचे.
तसा संघ मालकाने माझ्यावरती विश्वास दाखवला त्या पद्धतीने आम्ही तिन्ही मॅचेस जिंकलेलो आहे ही पण मॅच जिंकायचा खूप मनापासून प्रयत्न करू. अभि खरं तर एक असा खेळाडू आहात तुम्ही, हार्ड हिटर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात आहे, त्यामुळे बॅटिंग वाटायला आली आहे. कितपत टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि एक चांगला सामना आम्ही पाहायला जातोय का? हा टार्गेट तर 5 ओव्हरची मॅच आहे म्हटल्यानंतर आम्ही 80+ टार्गेट द्यायचा प्रयत्न करू. चला शुभेच्छा असतील. आपण पाहतोय कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी. आजचा हा शेवटचा दिवस. लीग स्टेटच्या मॅचचा झालाय टॉस. टॉस जिंकला हॉटेल गावरान जत्रा या टीमने. दे विन द टॉस. दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. सेकंड मॅचचा टॉस झालाय. धन्यवाद. येस, कराडकरांचा पंचवार्षिक सोहळा आणि त्याच्यामधील क्वार्टर फायनल नंबर 1 ची आपण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सेकंड इनिंग मधील आपण कहाणी ऐकणार आहोत आदरणीय शैलेजी जाधव सर आणि त्याचबरोबर व्यावसायिक गटातील एक नामवंत समालोचक आदरणीय जयजी भोसले सरांच्या वाणीतून पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद. चला महत्वाची आणखीन एक मॅच. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहुआयामी आणि बहुरंगी असं आयोजन. कराड दक्षिण रहिवासी संघ नवी मुंबई कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 तुम्ही पाहत आहात. आजचा अंतिम दिवस. हे दोन बलाढ्य खेळाडू आणि त्यांच्यामधली भिडंत पाहायला मिळत आहे. स्क्रीनवरती पाहत आहे त्रिमूर्ती फायटर्स या टीमचा एक उत्कृष्ट असा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला सुजित शेवाळ्याला तुम्ही पाहताय, दुसऱ्या बाजूला KYCC 11 रोहित पाटील. या दोन्ही खेळाडूंनी विक्रमाची नोंद केलेली आहे. सुजित शेवाळ्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठा कारनामा केला. अर्धशतक ठोकलेलं पाहायला मिळालंय. एका बाजूला 6 बॉल 6 षटका ठोकणारा रोहित यष्टांच्या पाठीमागे आहे. पाठलाग होते. सुरुवात होते सेकंड इनिंगला. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमणाला सुरुवात. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. पहिल्याच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मध्ये पहा पहिलाच बॉल वरती आडव्या बॅटने एक कर्रारा काटाकीर प्रहार करत असताना सुजित शेवाळे ब्रँडेड षटका ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये 79चं टार्गेट सेट केलंय. सुजित शेवाळे डॉन का म्हणतात त्याचं प्रत्यय त्याने दिलंय आणि मैदानाच्या आतमध्ये आता विशाल मोरे या गोलंदाजाच्या अगेन्स्ट बापू गुलशन गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट राऊंड विकेटने तो गोलंदाजीच्या ठाकवरती आलाय. लक्ष वेधलं गेलंय. पुढचा बॉल. हो यावेळी पहा ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तक बॉल मात्र वन बाउन्स ओव्हर द लाईन. क्रॅकिंग जबरदस्त आत्मविश्वासाचा हा चौकार. 4 रन्स. दोन मध्ये 10 आलेल्या आहेत. काय फॅन्टास्टिक सुरुवात पाहायला मिळाली आहे. हा फटका पहा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वरती तैनात होता आणि इथे फंबल झालं. रबराचा बॉल जब्बर फटका त्यावरती पाहायला मिळालाय. हा उपमाचा एक आणि छक्क्यांमध्ये डील करतो, त्यामुळे याला थांबवणं सर्वाधिक गरजेचं आहे. विशाल मोरे फर्स्ट प्रायोरिटी याच गोष्टीला देईल. आता तरी देवा मला पावशील का आणि विकेट ज्याला म्हणतात ते धावशील का. मॅच मध्ये ट्विस्ट त्याच वेळेला येईल ना ज्या वेळेला या खेळाडूला थांबवण्याची क्षमता तुम्ही ठेवाल, परंतु हा थांबणाऱ्यातला नाही आहे. काय म्हणतात डॉन, म्हणतात डॉन. बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये सुजित शेवाळे. आला फुलटूस ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॉल वरती केलाय आघात. बॉल मारलाय ढगात. षटकार. मागे घडलं काय हे पाहूया. खोलवरचा बॉल त्याच्यावरती चढवलेला आडव्या पाटने पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय आणि दरम्यान मात्र काय घडलंय तर सुजित शेवाळे यांनी या मॅच मध्ये आपली पकड बनवली आहे. असं म्हटलं आता ना पूर्ण उद्ध्वस्त करेन स्वतःला. हो अरे मी पूर्ण उद्ध्वस्त करेन स्वतःला. मात्र झालेला अपमान मी विसरणार नाही. अरे राख्यात मिळाली जरी माझी लंका ना तरी देखील माझ्यातला रावण संपणार नाही.
तो स्वतः मधला रावण संपवत नाहीये, तो लढतोय, तो भिडतोय मैदानाच्या आतमध्ये. आता तिसरा बॉल झालाय, चौथ्या बॉल कडे गोलंदाज निघालाय विशाल मोरे. आता मात्र या मॅच मध्ये सर्व पण दाखवावं लागेल, कर्तृत्वाचा खेळ करावा लागेल. हो, कर्तब गाडीचा झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजे हे क्रिकेटचं मैदान. आता गोलंदाज निघालाय. हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग आहे ना, ते आउटसाइड द ऑफ स्टंप केलं. तदनंतर मात्र बॉल ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल आलाय, अवांतर धाव. टेन्शन वाली मात्रा. टेन्शन वाढवलंय कारण 3 बॉल मध्ये 17 बंडेला पाहायला मिळाल्यात. दमदार आणि रुबाबदार खेळ करण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. यावेळेचा बॉल फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. विकेट आली, विकेट आली. मनावरती घेतलं तर वेळ बदलवू शकतो, मनावरती घेतलं तर वेळ बदलवू शकतो. स्वाभिमानी माणसाच्या नादी लागायचं नाही. इथे थांबलं तर खेळ बदलवू शकतो. खेळ बदललाय, विकेट आली आहे, फलंदाज बाद. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त प्रहार पाहायला मिळालाय असं म्हटलं जातं ना. यस, चर्चा राहिली आहे. यशाचं झाड नेहमी संघर्षाच्या मातीमध्ये उगवतंय. आता उगवलंय. इथे महत्वाची विकेट. रोहित पाटील यांचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, रोहित पाटील सेलिब्रेशन करतोय. हो, आता मात्र त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. हो हो, ही टक्कर पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर पहा, या स्पर्धेच्या दरम्यान अतिशय महत्वपूर्ण व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने नेहमी या ग्राउंड वरती आणि या ग्राउंडच्या अवताभोवताली असणारी सर्व खेळाडूंची काळजी घेणार आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचं आगमन होत आहे, ज्या व्यक्तिमत्वाकडे प्रमुख म्हणून पाहिलं जातं, धर्मवीर चषकाचे सर्वा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, ते प्रवीण काळूराम म्हात्रे या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपण आलात. आपल्या या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य आहे. आपण या ठिकाणी उपस्थित होतात. या खराडकरांवरती विशेष करून प्रेम दाखवतायत. थोड्याच वेळामध्ये जय सर त्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळेल आणि या व्यक्तिमत्वाची चर्चा सातत्याने राहिली आहे. मात्र मॅचच्या दिशेने वळूया. आता विकेट मिळवलाय. जवळजवळ या मॅच मध्ये 70% विजय मिळवलाय का म्हणावं लागेल. 70 नाही, मी तर म्हणेन 99% विजय मिळवलाय. ही सर्वाधिक मोठी विकेट होती. तो थांबला असताना सामना खलास झाला असता. ऍक्शन रिप्ले पहा, लेफ्ट आर्म अराउंड विकेटने आला. फटका प्रॉपर कनेक्ट झाला नाही, बॅटची ग्रीप निसटली आणि हा फटका एक्झिक्यूट एक्स्ट्रा कव्हरला झाला होता. झेल टिपण्यात येत असताना मला मिळालाय. मोठी विकेट मिळाली आहे. 17 वरती खतरा लागलाय, परंतु रोहितचं सेलिब्रेशन पहा. हा पाटलांचा खेळाडू आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक इथे शुभम शेवाळे पोलाड काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. हा झेल महत्वाचा होता, परंतु चिंता या गोष्टीची होती ना, शुभम तिथे धारातीर्थी पडला असता तर काय. कारण ज्या रीतीने त्याचं वजन पाहायला मिळतं, ज्या वेगाने तो धावत आला होता, तर तिथे ही कॅच सर्वाधिक महत्वाची होती, जी कॅरी झाली नाहीये. नक्की सर, त्याचं थोडस वजन जरी जास्त असलं तरी त्याचा खेळ तितकाच दमदार आहे, शानदार आहे, बहारदार आहे. म्हणूनच म्हटलं आता ना, चमकायचं तर चंद्रासारखं मुळात चमकायचं नाही, चमकायचं ना तर सूर्यासारखं चमकायचं. समोरच्याने बघितलं ना तरी माना खाली झाल्या पाहिजेत. आता मात्र चमकायचं, हीच ती वेळ आहे. डू ऑर डायची मॅच आहे, क्रुशल मॅच आहे. या मॅच कडे लक्ष वेधलंय. गोलंदाज निघाला विशाल. हो, यावेळी फटका बसला, मिस टाइम. स्वतः येईल, कॅरी करेल. ओ, धक्का क्रमांक आणखी आणि नंतर सेलिब्रेशन. ओ हो हो, क्या कहने. विशाल मैदानाच्या आतमध्ये आता विशाल बनतोय आणि विकेट. धक्का क्रमांक 2. खरं तर ना, काल शैलेश सर ज्या वेळेला रोहित पाटीलची चर्चा झाली, तो एकच गोष्ट म्हणाला होता, विरोधकांना चर्चा करायला थोड्याशा गप्पा देऊ आम्ही, विरोधकांना चर्चा करायला थोड्याशा गप्पा देऊ आम्ही, थोडा धीर धरा. आता मात्र एक मोठा धप्पा देऊ आम्ही. धप्पा दिलाय त्याने. पहा ना, 2 फलंदाज, 19ला 2 बाद झालेत. इथे पळता भुई थोडी झाली, 79चा पाठलाग करायचा आहे, परंतु खेळ संपलेला नाहीये. वेळ बदलू शकते, वेळ बदलायला वेळ लागत नाही. ज्या वेळेला प्रभू श्रीकृष्णाला अर्जुनाने सांगितलं, भिंतीवरती काहीतरी असं लिहून दाखवा की आनंदामध्ये वाचलं की दुःख होईल, दुःखामध्ये वाचलं की आनंद होईल, प्रभू श्रीकृष्णाने लिहिलं होतं, ही वेळ
निघून जाईल. ही वेळ निघून जाईल. 19ला 2 आहेत. खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. 19ला 2 फलंदाज बाद झाल्यात. किरण आणि अगदी त्याच्या साथीला अभिराज मैदानाच्या आतमध्ये बाला मिळतोय. सामना बनेल या तीन मात्र शंका नाही आहे. गोलंदाजी मार्क मध्ये शुभम दाखल होत असताना बाला मिळतोय. शुभम शिवाळे कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता या बहादराने. शेवटची मॅच जर का कालचा सामना जर हा संघ जिंकलाय त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा या पोलार्डचा राहिला होता. देहबोली पहा, हेअरस्टाईल कडे जाऊ नका. कॅरेबियन मुलकाच्या खेळाडूंना लाजवेल अशी फिजिकल फिटनेस आहे त्याची. आणि तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. स्ट्राईक वरती किरण आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या आलेल्या जिथे चिंतेची बाब एकच आहे ना की विकेट 2 गमावल्या. 24 बॉल 60 चेसेबल आहेत. कालच्या दिवसातला एक सामना विसरू नका. पहिल्या 2 षटकांमध्ये 60 धावा बनल्या होत्या. त्याचं कारण होतं शुभम पाटील. त्याने बॅटिंग केली होती 11 बॉल मध्ये 50. पुढचा बॉल आडवा बॅटने विकेट गेली. आम्हाला चिंता नाही. मैदानाच्या आतमध्ये किरण आला आणि आपण आल्याची जाणीव करून देत प्रतिस्पर्धाला मेसेज दिलाय. नाही चालणार रणबंदी. ठोकला षटकार. त्या बॉलच्या पाठीमागे घडलं काय पहा. खोलवरचा बॉल, तदनंतर मात्र खोलवरच्या बॉल वरती चढवलेला प्रहार. असं म्हटलं आता ना, मुसीबत में भी हम मुस्कुरा के चलते हैं, इसके लिए तो लोग हमसे जलते हैं. तो चाललाय. त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलं. मॅच अजून संपलेली नाहीये. किरण स्ट्राईक एंड वरती आहे. हो, इथे दडपण पाहायला मिळालंय. मिसअंडरस्टँडिंग होते. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. शुभम त्याच्या अगेन्स्ट किरण. हो, यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. ट्रॅम्प लाईनच्या बाहेर वाईट बॉलचा कॉल आलाय. इथे दडपण आणि दडपणच पाहायला मिळालंय. इथे चूक होते आणि चुकीला माफी नाहीये. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जिथे 26 बनलेले आहेत. व्हाईट बॉल आलाय. ही बॉल आणखीन एक रिच मध्ये आलाय. त्याला आउट ऑफ रिच केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारच्या 2 बॉलवरती 2 उत्तुंग षटकार. आता इथून गेस करणं सोपी गोष्ट नाहीये. परंतु रोहित पाटील काय म्हणाला असेल जर काय याची चर्चा केली तर कदाचित त्याच्यासाठी प्रेमाचे 2 शब्द नसतील. हे तर निश्चित आपण सांगू शकतो. पुढे तुम्ही जर का जज करू शकता तर या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. 2 बॉल 2 षटकार आलेत. एकंदरीत 13 धावा आलेल्या आहेत. मागील 2 बॉलवरती धावा आता वेगाने पदार्थ आहेत. धावा येऊ लागल्यात. 32 बनलेल्या. 2 फलंदाज बाद. सामना ऑन, गेम ऑन, मॅच ऑन. गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय. शुभम मैदानाच्या आतमध्ये. लगातारचे 3 इन अ रो येईल का? गोलंदाज निघालाय. हो, यावेळी पहा पॅडलाईनची गोलंदाजी. यॉर्कर बॉल, टोक्रशर. तदनंतर मात्र एक धाव घेतली आहे. दुसरी साठी जातील का? नाही, थांबवलंय. एका धावेने सांगता करत असताना धावफलकावरती आल्या त्या 33. लॉस ऑफ 2 विकेट्स. धावांची जी गती आहे ना ती वाढलेली आहे. या आगमन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. एक असं व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून या आपण स्वागत करतोय. कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी पहिलं पर्व आगमन होत असताना पाहायला मिळतं. आदरणीय प्रवीण काळूराम म्हात्रे साहेब, जिल्हा प्रमुख, नवी मुंबई ऐरोली विधानसभा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्रीची नेहमीच एकनिष्ठ राहणार असं व्यक्तिमत्व आज या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंद वैबाना, जात गोत्र आणि धर्म आमचा केवळ शिवसेना, शिवसेना आणि शिवसेना. शिवसेनेचे शिलेदार आदरणीय प्रवीण काळूराम म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये एक ब्रेक थ्रू विकेट मिळते. आतमध्ये मुख्य व्यासपीठावरती आलेलं व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाची सातत्यपूर्ण संपूर्ण नवी मुंबई नाही तर महाराष्ट्रभर चर्चा राहिली आहे. खऱ्या अर्थाने एकनिष्ठ काय आहे हे ज्यांनी सातत्याने दाखवून दिलंय आणि खऱ्या अर्थाने
जय सर, आपण चर्चा केली ना, तर धर्मवीर चषक हा आज कोणालाही सातत्याने 25 वर्ष, 25 ते 26 वर्ष एक पर्व घेऊन जात आहेत. आणि त्यांचे सर्व या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. प्रवीण म्हात्रे साहेब आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. त्याचबरोबर शिवसेना विभाग अध्यक्ष सन्माननीय श्री आदित्य जाधव आणि त्याचबरोबर राजू कडक साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झाले. तेही शाखा प्रमुख आहेत. पहा जय सर, आज मान्यवरांची मांदियाळी. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जितकी मोठी आहे ना, तितक्याच मोठ्या मनाचे हे सर्व मान्यवर या ठिकाणी आले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. खरं तर जिल्हा प्रमुख नवी मुंबई ऐरोली विधानसभा प्रवीण म्हात्रे साहेब, खरं तर प्रवीणजी म्हात्रे साहेब यांना आपण शुभेच्छा देऊयात. घरात आनंदाची गोष्ट आहे, कारण त्यांची कन्या आपण पाहिलं ना, काही दिवसापूर्वी पायलट देखील झालेल्या आहेत. त्यामुळे खुशी म्हात्रे यांनाही आपण शुभेच्छा देऊयात. खरं तर सर्वाधिक मोठी आनंदाची गोष्ट आहे. आई एकविरेचा आशीर्वाद साहेब आपल्या नेहमी पाठीशी आहे. आपण अशीच भरारी घेत राहा. आगामी कालावधीमध्ये पुन्हा एकदा धर्मवीर चषक अगदी थाटात येईल, रुबाबात. आणि खरं तर या मैदानावरती नवी मुंबईमध्ये शिवसेनेचं आयोजन आपण पाहतो. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या अर्थात अद्यापच्या पाहायला मिळाल्या त्या 33. पुढचा बॉल, शुभमचा हा चेंडू बाहेर निघणारा, एक चांगल्या धाटणीचा चेंडू. आता मात्र रोहित पाटील कौतुक करतोय. बॉल बाहेर काढला होता यावेळेला, कटरचा वापर चांगला केला. 33ला 3 आहेत. मैदानाच्या आतमध्ये 33 लॉस ऑफ 3 विकेट हे पाहायला मिळालंय. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शुभम या नावाची चर्चा राहिली. 14 त्याने खर्ची केल्यात. 2 मोठे प्रहार त्याच्या अगेन्स्ट आलेत, मात्र तदनंतर त्याने खमबॅक केलंय. तो जणू मैदानाच्या आतमध्ये सांगतोय चर्चा होईल. हो, यावेळी पहा खोलवरचा बॉल. तदनंतर मात्र रोहित पाटील यांची रिएक्शन पाहायला मिळाली आहे. आणि शुभमी मैदानाच्या आतमध्ये सांगतोय, अरे कोणाच्या नाकारण्याने आमचं अस्तित्व संपत नाही. वेळ आली ना की आम्ही आमची ओळख पटवून देतोय. दाखवली ओळख इथे. डॉट बॉलही आलाय. आता 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि तदनंतर मात्र बनवायचे आहेत 46. जय सर, 18 बॉल 46 ची आवश्यकता. सामना संपलेला नाही आहे, खूप काय बाकी आहे या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल. कारण बॅटिंग करणारा संघ दमखम दाखवू शकतो आणि तितकेसे तारे सितारे या संघाकडे सातत्याने पाहायला मिळाल्या. तरी मोठी फायटर्स गोटेवाडी या टीमला आपण पाहिलं. अध्यक्ष साहेबांशी मी चर्चा करत होतो. त्यांना विचारलं की सुपर 3 मध्ये गेल्यानंतर काय असेल. ते म्हणाले थांबा, तेही गुलदस्त्यामध्ये शेवटची 3री मॅच येईल ना, त्यानंतर आपण सांगू. कारण या गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढे काय रेसिंग पाहायला मिळणार, किंवा टॅप बॉल पाहायला मिळेल, थ्रो पाहायला मिळेल, बॉल आउट पाहायला मिळेल, काही नाही सांगितलं जाणार. ते म्हणाले नाही, गुलदस्त्यात ठेवूयात, आपण बघूयात पुढे काय. नाही तर तयारी करतील लोक, प्रॅक्टिसला लागू शकतात. 18 बॉल 46 ची आवश्यकता आहे. कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय. पुढचा बॉलर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा मोरेला इन्व्हाइट करण्यात आलंय. मोरेकडून आणखीन काही विकेटची अपेक्षा करतो रोहित पाटील. ज्या रीतीने पहिलं षटक विशाल मोरेने हाताळलं होतं आणि सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. अप्पाचा विषयला हाड आहे. दर्जेदार गोलंदाजी या खेळाडूची राहिली आहे. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. ट्राय करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये थडमान आहे. सिंगल मिळेल, दुहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये. केवळ एकरी धाव. 34 बनल्या. 17 बॉल 45 ची गरज. पहा या बॉलच्या पाठीमागे बॅटची टॉपेज. तदनंतर मात्र फ्लाय स्लिप मधून थर्ड मॅनला हा बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे 1 धाव अंकित केली आहे आणि आता मॅच बनली आहे. पहा डीप मध्ये प्रोडक्शन देत असताना समर्पण दिलंय याही खेळाडूने. आणि आता मात्र मॅच बसली आहे. 17 बॉल आणि 45 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला विशाल मोरे, जो तुळसण गावाला बिलॉंग करतो, तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. आज तुळसण गावातील अनेक खेळाडू हा सामना पाहत असतील. प्राऊड आहे आज कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी मध्ये हा आमचा सितारा आज लढतोय. मात्र समोर स्ट्राईकला असलेला अक्षय तोही कमी नाहीये. हो, यावेळी मात्र बॅटची एज. तदनंतर मात्र धक्का क्रमांक 4. तू चल मैं आया. एका मागोमाग एक फलंदाज आता बाद होऊ लागलेला. ऍक्शन रिप्ले पहा, अँगल बनवला होता. हाफ ट्रॅकर बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि तदनंतरचा हा आनंद यष्टांच्या पाठीमागे. परंतु हे सेलिब्रेशन हायफाय दोन्ही मांड्यांवरती एकत्रित दिलं होतं. मोरे मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट प्राप्त करतोय. एका मागोमाग एक फलंदाज बाद होऊ लागलेत. मी निघालो, तुम्ही येताना, असंच म्हणत जणू काही
फलंदाज इथून बाद होत असताना मला मिळाल्यात. मला वाटतं मागील बॉलवरती ते सेलिब्रेशन केलं होतं ना विशाल मोरेने. देवाची कृपा आहे दशरथजी पाटील सर इथे नाही आहेत समालोचन करताना, नाहीतर आणखीन काहीच्या गोष्टी त्यांनी उल्लेख करू शकले असते. 4 बॉल 14 वरती किरण बॅटिंग करतोय. 34 बनलेले आहेत. 2 फलंदाज बाद, जिथे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 16 चेंडू आणि जिथे अजूनही 45 ची आवश्यकता. गेम ऑन. सामना सर्वाधिक महत्वाचा आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुका आज एकत्रित आलेला पाहायला मिळतोय. सर्वाधिक मोठी गोष्ट आहे आज या तालुक्याची पाहायला मिळत आहे. कृष्णा आणि कोयनेचा संगम या तालुक्यातलं जेवढं महत्वाचं आहे त्याहूनही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे उपपंतप्रधान आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचा तालुका आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाजाला बाद केलंय. वन मोर. धक्के एका मागोमाग एक दिलेत. आता पायपरचे वेध लागले. 4 विकेट प्राप्त केल्यात विशाल मोरेने. 4 विकेट घेतलेल्या आहेत. 5वा धक्का. मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न राहिला होता, जिथे रघुनाथ पवार आले होते. पवार पॉवर दाखवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र बॅटची टॉपेज बिहाइंड द विकेट कॅरी केला आणि तदनंतर मात्र इथे धक्का क्रमांक 5वा लागलाय आणि विशाल मोरे यांच्यासाठी जर हॅट्रिक घेतली ना तर स्वप्नील मोरे यांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल हॅट्रिक साठी, याची नोंद घेतली गेली आहे. आणि आता मात्र नवीन फलंदाज दाखल झालेत. नाव आहे मंगेश पाटील. मंगेशला कमी लेखून चालणार नाहीये. मॅच अजून संपलेली नाहीये. पहा, असं म्हटलं आता ना की विस्ता दिवा नाही अरे मावळता सूर्य आहे. ही काळोखी रात्र संपवून मी पुन्हा उगवेन. आता उगवावं लागेल. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. मॅच संपलेली नाहीये. जिथे हॅट्रिक जरी ऑन असली ना तरी विशाल वरती मी घणाघाती प्रहार करू शकतो हे दाखवून द्यावं लागेल. बेस्ट ऑफ बेस्ट द्यावं लागेल. मंगेश स्ट्राईक एंड वरती विशालच्या अगेन्स्ट हॅट्रिक बॉल आहे. चर्चा राहिली आहे. गोलंदाज निखिल. हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिकचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. हॅट्रिक पेक्षा आणखीन एक गोष्ट चर्चेची विषय राहू शकते. हॅट्रिक तर एक आलेले अविराज मोहिते यांनी या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक मिळवली, परंतु अगदी त्याच वेळेला एक असा गोलंदाज लावेल जो पायपर कंप्लीट करू शकतो. आता पायपर जे वेध लागले विशाल मोरेला त्या रीतीने तो कामकाज करतोय. अर्धा संघ डगआउट मध्ये आराम फरमावतोय. 34ला 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल मंगेश. हो, जागा बनवली आहे. मिस्ताईमा फायपर येईल का या स्पर्धेमधलं पहिलं फायपर? नाव आहे विशाल मोरे. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याने सांगितलं एकाच वेळी 1000 ध्येय ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच ध्येय ठेवा, तुम्ही यशाच्या शिखरावरती पोहोचाल. तो पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये फायपर घेणारा या स्पर्धेतला पहिला गोलंदाज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो विशाल मोरेसाठी. काय खेळ केलाय. तर कराडचे युवा नेते सन्माननीय आदरणीय सुनीलजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहायला गेलं तर रविभाई गुंजाळ साहेब हे देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवरांची मांदियाळी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मात्र होत असताना मात्र पाहायला मिळते. आज कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व क्रमांक पहिल्यामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर सन्माननीय आदरणीय प्रवीणजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर राजू कडलक साहेब, त्याचबरोबर आदित्य जाधव साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. सातारा प्रीमियर लीगचे आयोजक, प्रसिद्ध मराठी उद्योजक आणि परी 11 नवी मुंबईचे संघ मालक गोल्डन मॅन सकाराम कदम यांच्या माध्यमातून विशाल मोरेने घेतलेल्या या 5 विकेट साठी 500 रुपये आलेले आहेत. आणि तथा सावंत साहेब, सचिन सावंत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या 5 विकेट साठी 1000 रुपये. सर्जेराव वीर तुळसन यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटचा बॉल या षटकातला आणि तोही अवांत स्वरूपात येत असताना मला मिळतोय. सामन्यामध्ये खूप काय बाकी असंही म्हणता येईल. अजूनही विकेट गेलेले आहेत. 35ला 6 फलंदाज बाद झालेले मला मिळालेत. 35ला 6, 13 बॉल 44 ची आवश्यकता. 13 चेंडू आणि 44 धावा.
खेळाचे चित्र विचित्र बनेल का रोहित? हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक वाईट बॉल. ह्या पळवाटा शोधण्याचा प्रयत्न होतात की काय सर? काय म्हणाले? एकंदरीत हा बांतर चेंडू आलाय. नक्की सातत्याने शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय आणि विशाल आणि रोहित यांची जोडी हिट आहे, सुपर हिट आहे. जिथे 5 विकेटचा कॅमिओ पेश करत असताना 4 वेळा कॅच कॅरी करताना रोहित पाटील पाहायला मिळाला होता. म्हणजे हे देखील एक चांगलं बॅटल रंगलेलं आहे. पुढचा बॉल हो, यावेळी पहा ऑन साईडला केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन दिले गेले. क्षेत्रक्षक येईल वेगाने, एक धाव तर घेतली आहे, दुसरी साठी निघाले. तो कॉलिंग चुकलंय. ओ इथे ओव्हरथ्रो पाहायला मिळाला. बॅकअप देणं गरजेचं आहे. ते देत असताना इथे 2 धावा नक्कीच मिळवल्यात. या 2 धावेने स्कोर कार्ड बदललाय. धाव संख्या 38, लॉस ऑफ 6 विकेट्स. धावफलकावरती 38 आहेत. 6 फलंदाज बाद झालेत. किरणला तुम्ही पाहता, एका बाजूला नितीन पाहायला मिळतो. हे सख्खे बंधू आहेत. हे सख्खे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. ती अर्थातच एका मोठ्या लक्षाचा बाटला चालू आहे. 41ची गरज. आदरणीय दिनकरजी शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून जी बापूने गोलंदाजी केली, 5 विकेट मिळवल्या, त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. दिनकर शेठ शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. सचिनजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र या अर्थात विशाल मोरेसाठी आलेला आहे. आपण म्हणतो ना, खरं तर शैलेश सर, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही भात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलू न बदलू वेळ ही निश्चित बदलते. 12 बॉल 41ची आवश्यकता अजूनही सामन्यामध्ये आहे. शेख त्याचबरोबर मान्यवर उपस्थित आहे, त्यांचा युचित सन्मान आपण घेऊयात. सन्माननीय आदरणीय सुनीलजी जाधव साहेब, युवा नेते, त्यांचा युचित सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र करतोय. प्रथमतः आपण पाहिलं गेलं तर सन्माननीय आदरणीय सुनीलजी जाधव साहेब, युवा नेते, कराड तालुका, त्यांचा युचित सन्मान मी अनिलजी जाधव साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते माईची आपुलकी शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय रविभाई गोंजाळ साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील युचित सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतोय. सन्माननीय आदरणीय रविभाई गुंजाळ साहेब, मी अनिल साहेबांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते रवी साहेबांचा देखील युचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. माईची आपुलकी शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा युचित सन्मान. थँक्यू सो मच. तर काही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. 12 बॉल 41ची आवश्यकता. पहिला बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न इथून घडलंय तरी काय? रोहित पाटील यस त्यांच्या पाठीमागे. हे चुका अंगलट येऊ शकतात. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट झाला. 11 बॉल 39ची अजूनही आवश्यकता आहे. 40 बनल्या, 6 फलंदाज बाद. मॅच अजून संपलेली नाहीये. 11 बॉल 39ची गरज आहे. हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये डुहड आहे. करो या मरो ही स्थिती आहे. इथे समर्पण द्यावं लागेल. आघाडीला आलेला किरण हा आशेचा असो किंवा मैदानाच्या आतमध्ये सूर्याचा नेहमी विश्वास देतो. आता इथे विश्वास देईल का? या मॅच मध्ये कमबॅक करेल का? असं म्हटलं तर ना, वो मंजिल तक पहुंची जाती है. हो, यावेळी पहा फटका बसलाय. यावेळी बॅटची टॉप एज, त्यानंतर मात्र लॉंग स्टॉप मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव तर घेतली आहे. दुसरी साठी निघतील का? नाही, थांबवलंय. हो, यावेळी पहा इथं चूक झाली आहे. एकाच एंड वरती 2 फलंदाज, चुकीला माफी नाहीये. जय सर, असं म्हटलं तर ना, विचार केले मी मग्न तुझे, आयुष्य झाले रुग्ण तुझे. अरे येण्यास लागला वेळ तुला आणि वेळेत लागले लग्न तुझे. लावलं लग्न, विकेटचं पतन, फलंदाज बाद. ठीक, त्याचबरोबर ठीक. थँक्यू. बाळूमामा फिश कंपनीचे मालक सन्माननीय आदरणीय बाळासाहेब कुराडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर संत बाळूमामा प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून भरवण्यात आली,
तुम्हा सर्वांचाच अगदी लाडाचं व्यक्तिमत्व आपण जर पाहायला गेलं तर क्रिकेट आनंद आणि क्रिकेटचा आनंद घेणारं व्यक्तिमत्व बाळासो शेवाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कुराडे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात त्यांचा देखील थँक्यू सो मच. दहा चेंडू हळतीची आवश्यकता पारदर्शिक आलाय विशाल मोरेसाठी. राहुलजी मुकाशी संघ मालक यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि ते कॅश प्राइज व्यासपीठावरती दिलं जाणार आहे. सर्वात मोठी विकेट पाहायला मिळाली आहे. सर्वात मोठा फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. 10 बॉल 38ची आवश्यकता. 25 मिनिटांमध्ये जर का षटक संपली नाही 4 तर एक क्षेत्र अक्षर 38 मध्ये जास्तीचा ठेवावा लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इक्का मागोमाग एक चेंडू यष्टीरक्षकाचे भेद घेत आहेत. 41 ला 7 बाद झाल्यात. येणारे 9 बॉल आता 38ची आवश्यकता. 9 बॉल 38चा सामना मैदानाच्या आतमध्ये त्रिमूर्ती फायटर्स या टीम कडे लक्ष वेधले गेले. मॅच अजूनही संपलेली नाहीये. गोलंदाज निघालाय. जागा बनवली ऑन साइडला खेळ आहे की आता डीप मधून प्रोटेक्शन येईल. एक धाव तर वेगाने घेतली आहे. दुसरी साठी निघतील का तर नाही. आता 8 बॉल 37 ची गरज. जय सर दिल्ली दूर आहे. एका मागोमाग एक चेंडू सातत्याने अनेक घडामोडी घडत असताना मला मिळाला. सामन्यामध्ये परिवर्तन होत चाललं. 8 बॉल 37ची आवश्यकता राहिली. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. एका बाजूला संघ सध्याच्या घडीला त्रिमूर्ती फायटर्स या संघाला आपण पाहतोय. त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघ थोडासा अडचणीमध्ये. शंकरजी शेडगे साहेब गणेशजी काटेकर साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय KYCC. एका बाजूला सचिन सावंत योगेशजी भोसले राहुलजी मुकाशी यांच्या मालकीचा संघ. सूर्यकांतजी आढाव काहीशी ताकीद देतात. पहा त्यांचा आविर्भाव पाहायला मिळतो. देहबोली पहा एक उत्कृष्ट असे पंत वेळेची पूर्ण टाइम स्टॉपवॉच चालू आहे. त्या गोष्टी पाहायला जातील. शशिकांत साटम सर जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये शशी साटम सरांना तुम्ही पाहताय. याचा बॉल ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द बॅट. षटकार. थँक्यू. जबरदस्त प्रहार मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजूनही ऑन आहे. अक्षर रिप्लेमध्ये पाहू शकतो. खोलवरचा बॉल त्याच्यावरती आडवा बॅटने एक जबरदस्त प्रहार केलाय. या फलंदाजाने मॅच जिवंत ठेवली. 7 बॉल 31 चं समीकरण आलंय. पुढचा बॉल याही वेळी ऑन साइडला मोठा प्रहार केला. डीप प्रोडक्शन आहे. 1 बाउन्स मध्ये कॅरी केलाय. धाव फलकावरती धाव संख्या 1 ने भरली आहे. येणारे बॉल 6 आणि बनवायचे आहेत 30. हाय व्होल्टेज थरार आता मॅच क्रुशल मोमेंट मध्ये जाऊन पोहोचली आहे. 6 बॉल आणि 30 ची गरज. बनतील का हा एक क्वेश्चन मार्क. तीस धावसंख्येची आवश्यकता. मॅच एक सर्वाधिक क्रुशल मोमेंटला येऊन पोहोचलेली पाहायला मिळते. क्रुशल स्टेजला आहे असंच म्हणता येईल. पुढचा सामना देखील तितकासा महत्वाचा आहे कारण एका बाजूला हॉटेल गावरान जत्रा संघाला तुम्ही पाहणार आहात. टॉस जिंकला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला पाहायला मिळालाय. CB11 या संघाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायचे CB11 टीमला नेक्स्ट मॅच मध्ये. फलकामध्ये 49 6 बॉल 30 ची आवश्यकता. सध्या दगडीला स्ट्रायकर एंडला नितीन पाहायला मिळतो. 3 बॉल 9 वरती तो बॅटिंग करतो. 340 स्ट्राइक रेट है. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में. बुलंद होगा हौसला तो मुमकिन और मुकाम है. हौसले ज्याचे बुलंद नाही तो विजेता. या मॅच मध्ये कोणाचे हौसले किती बुलंद आहेत हे आपण बघूया. 30 आडवा बॅट दोन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. कॅशबॅक सिंगल येत असताना मला मिळते. झेल हातातून दुरून निसटलाय.
चिंतेची बाब नाहीये. सिंगल आलेली आहे. येणारे बॉल राहिले एकूण पुढे 5 बॉल. आता 5 षटकारांची आवश्यकता. 30ची गरज, 29ची गरज. 29 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. इच अँड एव्हरी बॉल बिग हिट करावा लागेल, मोठेच प्रहार करावा लागेल आणि तो करण्याचा प्रयत्न होईल का इथून पुढे. निकेश आहेत त्याच्या अगेन्स्ट गोलंदाज जयदीप. हो यावेळी पहा शॉर्टर बॉल, त्यानंतर मात्र पहा अधिकचा बाउन्स पाहायला मिळाला. थर्ड मॅन रिझन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल करत असताना वाईड +1 अशा 2 धावा इथे अंकित केल्यात. 5 धावा येणारा बॉल शिल्लक आहेत 5, बनवायच्या आहेत 27. वाईट +1 एकंदरीत 2 आलेल्या पाहायला मिळाल्या धावफलकावरती. एकंदरीत बनतायत इथून पुढे 52. अजूनही आपण पाहिलं ना तर विजयासाठी तिथे आवश्यकता राहिली आहे ती अजूनही 27 धावसंख्येची. बॅटने ऑन साईडला खेळलाय. थोडं फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये सांगतो थोडा धीर घ्या रे, थोडा धीर घ्या रे. आता हाय बारी आमची, सोपी गोष्ट नाही बाबा, आम्हाला हरवायची. ठोकलाय षटकार. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन झाली आहे. या षटकाराने गणित बदललाय. येणारा बॉल 4 बनवायचे आहेत 21. 4 बॉल 21 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आता दिशा बदलली आहे असं म्हटलं आता ना चर्चा होईल. हो जागा बनवली आता नंतर मात्र चुकी होती. मोठा प्रहार इथे मस्त होता मात्र बॉल सीमापार. नितीन धावा 4 आला तर आणखी एक या मॅच मधला दमदार, रुबाबदार, शानदार, बहारदार चौकार 4 रन्स. रोहित पाटील काय सांगतोय, मला वाटतं हे सांगतो की बॉल तू असा टाकला होता कोपरगेने गावात मारायचा होता, मारला नाही बॅटरने. हा फटका जर आला असता तर इथे एक सामना बदलू शकला असता. किंवा तो वाईड बॉल होता की काय, त्याने करून जेणेकरून ज्या गोष्टी इथे पाहायला मिळाल्या. 3 बॉल 17ची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल एवढा शॉट टाकला असताना की दुपारचं जेवण करून शतपावली करून बॅटरने मारला असता, एवढा शॉट टाकलेला. त्यावरती चौकार आला. 3 बॉल 17ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 17 धावा. आता तूच काहीतरी कर भावा, संघाचे साथीदार म्हणत असतील नितीनला. हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेईल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू होत असताना मला मिळतोय. कदाचित काल जे काही सुजित शेवाळे बाईक मध्ये म्हणाला, आज ते घडताना पाहायला मिळालं नाही. दिवस बदलतात, वेळ बदलते, काळ बदलते. या मॅचने रंग बदललेत. येणारे 2 बॉल 17ची आवश्यकता. समोरच्या दिशेने हा प्रहार चढवलाय, तिथे मिळेल फक्त धाव 1. मॅच मध्ये जवळजवळ पकड मिळवली आहे टीम KYCC या टीमने. मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील आणि त्यांची टीम मैदानाच्या आतमध्ये कम्मालीची लढली आहे. किंबहुना त्रिमूर्ती फायटर्स त्यांचाही फाईटबॅक चांगला होता, मात्र इथे विजयावरती मात्र शिक्का ठोकलाय. सुपर 3 मध्ये जाणारी पहिली टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळाली आहे. टीमचं नाव आहे KYCC 11. मोस्ट वेलकम टीम. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी खास करून साहेब उपस्थित झालेले आहेत.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने स्पर्धेला खूप सारे आशीर्वाद द्यावे आणि खास करून या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात. आपला कराड दक्षिण रामोशी संघ यांच्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार असेल. मुख्य मंचावरती आपण सन्मान पाहतो आदरणीय प्रवीण काळाराम म्हात्रे साहेबांचा, ज्यांच्या माध्यमातून व्यावसायिक गटातील नवी मुंबई शहरातील मोठी स्पर्धा आपण सातत्याने पाहत आलोय. धर्मवीर चषक आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय प्रवीण म्हात्रे साहेबांचा मुख्य मंचावरती आपण शुभ सन्मान करतोय. त्याचबरोबर शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय आदित्य जाधव साहेब, आपलाही शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. आपल्याला विनंती आहे आपण त्याचा स्वीकार करायचा आहे आणि तो शुभ सन्मान आदरणीय प्रवीण म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते, माफ करा, अनिल जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करत आहोत. येस सर. त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय राजू कडलक साहेबांचाही शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. आपल्याला विनंती आहे आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय अनिल जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण तो शुभ सन्मान मंचावरती करत आहोत. खास करून या स्पर्धेसाठी अनेक मान्यवर आपण उपस्थित पाहतोय, त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय राजू कडलक साहेबांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती पाहतोय. मायेची उद्धार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. आणि या सन्मानानंतर धर्मवीर चषकाचे प्रमुख आयोजक शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रवीण काळाराम म्हात्रे साहेब या स्पर्धेला आपलं मनोगत व्यक्त करतील. कराड रहिवासी संघ आयोजित कराड रबल बॉल चॅम्पियन्स ट्रॉफी संस्थापक अध्यक्ष दीपक दादा, कार्याध्यक्ष बाळासो बागल आणि मोहन मामा नायकवाडी, सागर पाटील साहेब, अमित चव्हाण साहेब, सचिन दादा देसाई साहेब. खरं तर मला नेहमी हेवा वाटतो तुमच्या या दोन जिल्ह्यांचा. पहिला एक सातारा आणि एक सांगली, आणि त्यात कराडचा जास्त अजून हेवा वाटतो, कारण कराडच्या सगळ्यात जास्त स्पर्धा या मैदानावर होतात. नवी मुंबईतल्या सर्वात व्यस्त मैदानावर जास्तीत जास्त स्पर्धा जर कुठल्या विभागाच्या होत असेल तर सातारा सांगलीच्या या विभागाच्या स्पर्धा इथे होतात. आणि आपण मी प्रत्येक वेळेस म्हणतो की आपल्याकडे असतं प्रचंड, पण